नमस्कार शेतकरी मित्रांनो, कुणाकुणाकडे आहे मित्रांनो ही घेरची मशीन. त्या मशीनच्या बद्दल थोडी माहिती देणार आहे मित्रांनो. घेरची मशीनला पेरणी झाल्यावर मित्रांनो ह्याचे पैप काढायचं, स्वच्छ धुवून घ्यायचं मित्रांनो. नंतर हे घेरला ऑइल घालायचं मित्रांनो. समोरचे घेर फायबरचे राहतात, मागलचे लोखंडाचे राहतात मित्रांनो. त्याच्यामुळे त्या घेर जाम होऊन जातात गंजाने. त्याच्यामुळे लवकर ऑइल घालून ठेवायचं मित्रांनो. पेरणी झाल्या जर ऑइल घालण्यात गेलो तर जाम होऊन जातात. नंतर तुम्हाला त्याला दुरुस्त करायला, नीट करायला मित्रांनो 3-4 हजार रुपये घेते मित्रांनो वर्कशॉपवाला. त्याच्यामुळे त्याला लवकर ऑइल घालून ठेवायचं, पैप काढून ठेवायचं. पैप उन्हाने तळून लवकर फुटून जातात मित्रांनो. पैप असं बॉक्समध्ये ठेवायचं मित्रांनो, काही होत नाही. ते मध्ये ठेवायचं बॉक्समध्ये काढून. काही मधल्या बाजूने सुद्धा घेरला ऑइल टाकायचं मित्रांनो. जर जाम होणार ऑइल टाकलं का गंज फुटणार लोखंडाला मित्रांनो. हे सेटिंग करायच्याला बी ऑइल टाकायचं मित्रांनो. सेटिंग व्यवस्थितशीर मागे पुढे होते मित्रांनो. ऑइल टाकलं तर चांगलं मित्रांनो. घेरच्या मशीनला तर काही खरं नाही, उलट 2-3 हजार रुपये वर्कशॉपवाल्याला द्यावं लागतं मित्रांनो. नाही, पहिलंच काळजी करा. पैप काढायचं आणि खाल्ले आपले नक्यासुद्धा मधलं गवर पुरा धुवून काढायचं मित्रांनो. नुसतं कुजून जातात आपले ते पैप. कशी वाटली माहिती लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अंजली ॲग्रो उदगीरून घेतले मित्रांनो. ॲग्रो त्यांचे चांगले उपकरण ठेवतात मित्रांनो हे दुकानवाले. त्यांच्या इथे घ्या तुम्ही. बघा आपला आणि चाक 4-5 दिवसाला फिरवत राहायचं मित्रांनो. ह्या पेरणी यंत्राचं चाक. आपल्याकडलं जॉन डियर 2 ट्रॅक्टर आहेत मित्रांनो. 52 गिअर प्रो. जंगीर मशीन